शेतकरी बंधूंनो नमस्कार. तर आज आपण शिर्डी येथे आलेलो आहोत आणि आपले शेतकरी मित्र नारायण भाऊ गुंड यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं त्यांनी जवळजवळ 7 क्विंटल बेनं लागवड केलेलं आहे. 1.5 एकर क्षेत्रात आहे. हो. अच्छा. तर मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आल्याचं चांगलं उत्पादन घेतलं. मागच्या वर्षी 8 क्विंटलला किती झाले आपल्याला ते? 120 क्विंटल. 120 क्विंटल. म्हणजे जवळ 3 ते 4 वर्षापासून ते आपल्याकडून आल्यासाठी मार्गदर्शन घेतात. इतर पिकांसाठी सुद्धा घेतात. बाजूला सुद्धा त्यांनी आपल्याकडून ती गोड मक्का आणलेली, ती मक्का दाखवा. हा, तर ती मक्का सुद्धा हे केली. आता काय याला लागवड करून किती दिवस झाले आपल्या आता? याला झाले असं 14-15 दिवस. हा, तर आपण इथं लागवड केलेली आहे ना. हो. तर आता याला कोमा वगैरे येत आहे, कारण 15 दिवसानंतर आता जे आहे याला कोमा येण्यास सुरुवात झालेली आहे. मुळ्या यायला लागलेले आहे. 2-3 ठिकाणी कोमा. पण आता याचा जो आहे त्याची गती जी आहे दम्मा नाही. पण याला जर आपण चांगल्या पद्धतीचं जर ह्युमिक आणि जर मायक्रोरायझर सोडलं तर याचे पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही चांगली होऊन उतार हा लवकर होईल. जेणेकरून काय होतं, आणि आल्यामध्ये कसं असतं एक दिवसाचा फरक, आणि जे अनुभवी शेतकरी त्यांना माहिती आहे एका रात्रीचा सुद्धा आल्याचा फरक पडत असतो. मग आपल्याला उतार होण्यासाठी का बरं टाइमपास होऊ द्यायचा? चालेल ना, सोडून टाकू ना. हा, तर आपल्याला जे आहे आता आपण मायक्रोरायझा आणि ह्युमिक घेऊन टाकायचं आपल्या माध्यमातून. बाकी शेतकऱ्यांना सुद्धा माहिती हवं त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. तर शेतकरी बांधवांनो, आलं लागवड करून आता बरेचसे शेतकऱ्यांचे 5 ते 6 दिवस झाले, 8 दिवस झाले. 8व्या दिवसापासून आपण ह्युमिक आणि चांगला मायक्रोरायझर सोडलं, हा उतार लवकर होतो. त्यामुळं तुम्ही पर्याय म्हणून चांगलं ह्युमिक म्हणलं तर कॉम्पोचं गोल्ड ब्लॅक म्हणून घ्या, आणि मायक्रोरायझर घ्यायचं तर फायर MP म्हणून घ्या.